संजय राऊत हे बघा, मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन हा एक मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकारनं हातात सगळीकडे आहेत. मोठ्या ह्याच्या बातम्या आलेल्या आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये. संजय राऊत काय आहे, संजय राऊताला काम नाही. त्यानं कधी काय गटार बांधलं आहे, एखादं संडास बांधलं आहे. तो आता 10-20 वर्ष झालं खासदार आहे. तुम्ही फोटो कधी मला दाखवा ना. एखादं हे विकासाचं काम संजय राऊताच्या फंडातनं केलं आहे किंवा संजय राऊताची सत्ता असताना एखादा मोठा प्रोजेक्ट केला आहे, त्याला काय माहीत आहे. अग्रलेख लिहायचा. अरे त्या अग्रलेखानं बारक्या पोरात जो ढोंगण पुसते ती, त्याचा उपयोग काय त्या अग्रलेखाचा? काय त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं काय लिहिलं आहे? त्यामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करायचं आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामध्ये संजय राऊतांनी एखादा लेख लिहिला, हे अशा पद्धतीनं दुष्काळ मिटवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही दुष्काळी तालुके आहेत किंवा कोकणामध्ये एवढं मोठं सगळं सौंदर्य मिळालं आहे, समुद्र मिळाला आहे, तिथं काय पर्यटन केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून, पर्यटन हब करण्याच्या दृष्टीने काय लिहिलं आहे? मुंबईमध्ये काय नाही हो, नुसते ह्याची मापं काढ, त्याची मापं काढ. तुम्ही बघितलं पाहिजे ना तुम्ही काय चाललं आहे ते. 40,000 कोटी रुपयाची ही योजना आहे. सगळीकडंच काल मला आधी एवढं याने टार्गेट केलं, जयंत पाटलाचं डोकं. त्यांचे सगळं पहिल्यांदा त्यांच्या अकाउंटवरून पडलं काऊन, त्यांचं काय फेक अकाउंट आहे, विरोधकांच्यावरती टीका काय, पहिलं त्यावर पडलं. अरे याला माहीत पाहिजे ना काय चाललं आहे. शिव आता शिराळा, तिथून वाळवान, बोरगाव, कासेगाव ह्याच्या बाहेरच पडायला वेळ मिळणार ना त्याला. कुणाही सवासण्याला जाते, कुणाही बारशाला जाते, ही वेळ आलेली आता त्यांच्यावर. हे बघायला वेळच नाही. आज एवढा मोठा प्रोजेक्ट जर सुरू असेल, तुम्ही माहिती घ्या. 3300 मीटर खोल, 2000 किलोमीटर लांबी, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याकडे गॅस जो येतो तिकडं गॅस लिक्विड स्वरूपात करतात, परत टँकरमध्ये भरायचं, परत भारतात आल्यावर परत त्याचा गॅस तयार करायचा. एवढं मोठं नुकसान आहे हे. मग लाट आली, मंदी आली, अमुक आले, त्याचं सोल्युशन माननीय मोदी साहेब काढायला लागलेत ना. त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. हा काय राजकारणाचा मुद्दा नाही ना. जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा सगळ्यांनीच एक व्हायचं असतं. तेव्हा गट तट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून, आता हे जागतिकच संकट आलेलं आहे. हे जे तेलाचे भाव वाढायला लागलेले आहेत. 50-60 रुपयाला क्रूड ऑइल मिळत होतं कच्चं, आता ते 118वर गेलं होतं, आता ते 105वर आहे. दर वाढणारच ना. जेव्हा आपले डॉलर बाहेर जात आहेत, तेलाला आणि सोन्यालाच जात आहेत सगळ्यात जास्तमध्ये. त्यामुळे मोदी साहेबांनी जे आवाहन केलं ते तुम्ही समजून घ्या ना. त्यात राजकारण करण्याचा विषयच नाही. 18 अब्ज रुपये आपले नुसते पर्यटकांवरती जातात. आपली लोक फिरायला गेले, लग्नाच्यासाठी गेले, अमुक गेले. मोदी साहेब काय म्हणले, तुम्ही देशात करा. अरे देशात पण अशी जगातली सगळ्यात सुंदर ठिकाणं आपल्याकडे आहेत ना. जम्मू काश्मीर आहे, लेह लडाख आहे, इकडं अंदमान निकोबार आहे, इकडं केरळामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, इकडं कर्नाटकामध्ये मैसूर आहे, उटी आहे, महाराष्ट्रामध्ये कितीतर आहेत, कोकणचा सगळा किनारपट्टा आहे, महाबळेश्वरसारखं ठिकाण आहे, आणि अनेक ठिकाणं असतील. आपली मंदिरं एवढी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. इथं फिरा म्हणतात, त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? EV कारचा वापर करा, डिझेलची बचत करा. आता मी 2 गाड्या फिरत होतो, 1 गाडी घेऊन फिरतो, मग 1 गाडीचं वाचलं ना. त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर 1 लिटर वापरत असला तर 500 मिलीवरती करा. तर हे आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्यात काही टीका करण्याचं कारण नाही. पण विरोधक नेहमी प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतात. आता म्हणजे लॉकडाऊन लागल अशी परिस्थिती निर्माण आता आहे का सांगा तुम्ही? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.